नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे क्षेत्रातून लाखोंच्या ठगीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इतवारी भाजी मंडीमध्ये बँगल्स अँड ज्वेलर्स या नावाने दुकान चालवणारे चंद्रकांत भरणे यांनी एका सोनार कारागिरावर विश्वास ठेवून त्याला सुमारे 9,10,000 रुपयांचे 98 ग्राम सोने दिले होते। हे सोने नव्या दागिन्यांचे काम करण्यासाठी देण्यात आले होते। आरोपीने आधी छोटे काम करून विश्वास संपादन केले आणि मोठ्या ऑर्डरवर हात साफ केला। ठरल्याप्रमाणे 15 दिवसात दागिने परत देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर दागिने न मिळाले ना कोणतीही माहिती तिथे मिळाली। ठगीची जाणीव होताच फिर्यादीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे क्षेत्रातून दिवसाढवळ्या झालेल्या हाणामारीची मोठी घटना समोर आली आहे। जिंजर मॉलमध्ये 2 तरुणांमधील जुन्या वादातून वाद वाढताच तीव्र हाणामारी झाली। मॉल परिसरात अचानक शाब्दिक वाद पेटला आणि काही क्षणातच मारपीट व काठ्यांनी हल्ल्यापर्यंत प्रकार गेला। आरोपी तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यावर जोरदार वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे। सध्या स्थितीत पोलिसांकडून वादाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात डीबी पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान एक विधी संघर्षित बालक पकडला गेल्यानंतर खळबळजनक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे। पलाश लाईन परिसरातून संशयास्पदरित्या पळणाऱ्या या बालकाला पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्याच्या मोबाईलमधील फोटो पाहून पोलीसही चक्रावून गेले। तपासात उघड झाले की या बालकानं आपल्या 3 साथीदारांसह पुण्यातील घरकुल परिसरात एका रहिवासी युवकाची लोखंडी रॉड आणि पाईपने हत्या केली होती। हत्या केल्यानंतर मृतदेह SRPF कॅम्पच्या मागे पुनर्वसन केंद्राजवळ फेकून देण्यात आला होता। पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमनं टेकडी परिसरात घटनास्थळाचा पंचनामा केला। हत्या ही आपसी वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। गाडगेनगर पोलिसांनी आरोपी बालकाला पुढील कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे। सोलापूर शहरात एका रिक्षा चालकाने दाखवलेल्या इमानदारीची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे। सैफुल चौक ते माणिक चौक या प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशानं जवळपास 1 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी रिक्षात विसरली होती। रिक्षा चालक नंदू बेनसिंग चौहान यांना आपल्या रिक्षात एका पिशवी सापडली, तेव्हा त्यांनी प्रवाशाला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती महिला मिळाली नाही। यानंतर नंदू चौहान यांनी आपल्या मालकाच्या मदतीनं ही संपूर्ण घटना सोलापूर शहर ट्रॅफिक विभागाचे निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी यांना सांगितली आणि कोणतीही विलंब न करता अंगठी पोलिसांकडे सुपूर्द केली। या इमानदारीसाठी पोलीस उपायुक्त हसन गौहर यांनी नंदू चौहान यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला, तर निरीक्षक भंडारी यांनी त्यांना 1,000 रुपयांचे रोख बक्षीसही दिले। पोलिसांनी महिला प्रवाशाला खरेदीची पावती घेऊन येण्याचे आवाहन केले आहे। या प्रामाणिक रिक्षा चालकाचे कौतुक सर्वत्र होत आहे। नागपूर जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे। फक्त भेंडीची भाजी खावी लागली म्हणून एका 17 वर्षाचा विद्यार्थी घर सोडून दिल्लीपर्यंत निघून गेला। कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार 10 जुलैच्या रात्री ही घटना घडली आहे। या विद्यार्थ्याला भेंडीची भाजी अजिबात आवडत नव्हती आणि याच कारणावरून तो आईशी वारंवार भांडत असे। त्या रात्री पुन्हा भेंडीची भाजी समोर आली तेव्हा वाद इतका वाढला की मुलाने थेट घर सोडले। पोलिसांच्या माहितीनुसार मुलगा नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला होता। बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबियांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। निरीक्षक ललिता तोडसे यांच्या नेतृत्वाखाली मानव तस्करी विरोधी पथकानं अर्थातच AHTU दिल्लीतील मुलाच्या मित्राशी संपर्क साधून तपास सुरू केला। मोठ्या प्रयत्नानंतर मुलगा दिल्लीमध्ये सापडला। पोलिसांनी त्याला समजावून सांगितले की अशा कारणावरून पळून जाणे चुकीचे आहे। यानंतर त्याला पुन्हा नागपूरला आणून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले। हा मुलगा नुकताच 12वी पास झाला असून कॉलेज प्रवेशाची तयारी करत आहे। कुटुंबियांनी देखील आता पुढे अशा गोष्टीवरून भांडण न होण्याचे आश्वासन दिले आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।